गावाकडचा एक दिवस. दिवाळी झाल्यानंतर मी गावी गेले होते. ऑलमोस्ट पाऊस संपायला हवा होता आणि थंडी चालू व्हायला पाहिजे होती. तरीसुद्धा पाऊस आपला आजकाल कधी येतो, कधी जातो, कितीही राहतो. त्याला कोणी रोखू शकत नाही आहे. अशातच आमच्या भावंडांचा आमचा प्लॅन ठरला की रानात जायचं. मग पाऊस पडलेला, चिखल होता, धुकं होतं आणि आम्ही निघालो. जाताना घरचे म्हणाले, रानात निघालेच आहेत तर भाजी घेऊन या. म्हणून भाजी आम्ही उपटायला सुरुवात केली. भाजी उपटता एका भावाचा मूड झाला भाजी विकाय बसायचा. तो भाजी विकायला बसला आणि बहीण माझी त्याचं कस्टमर बनाली. भाजी घेतली आणि म्हणाले की माझ्याकडे द्यायला कॅश नाही आहे, QR चालेल का? भाऊ म्हणला रानात कसं चालेल. आणि अशातच आम्ही पुढं निघालो तर काटेरी बिया सापडल्या, ज्याला आपण लांडगे म्हणतो, आमच्या गावाकडे लांडगे म्हणतात. त्या केसात अडकल्या तर काढायला खूप त्रासिक असतात. मग ते टाकल्यामुळं आता बहिणी भावंडाच्यात भांडणं सुरू झालेली. त्यांना थोडं शांत केलं आणि आम्ही फार्म हाऊसच्या बाहेर पोचलो. तिथल्या थोडेसे व्ह्यू घेतले, फोटो घेतले, इकडे तिकडे फिरलो आणि आम्ही शेडमध्ये एंट्री केली. शेडमध्ये शेण काढत होते. मी म्हटलं ते मला पण काढायचं. गुरांचं मी पण शेण काढलं, कारण गावाकडच्या मुलांना ह्या गोष्टी येतात आणि ते आवडीनं करतात. त्याच वेळेस गुरांनाही सोडण्याचं टायमिंग झालेलं. त्यांना गोट्यातून सोडले आणि खडप्याला घेऊन गेले. खडप्याला म्हणजे मोकळ्या रानात त्यांना फिरण्यासाठी आणि चरण्यासाठी घेऊन जातात. तिथून बाहेर आले तर आमची मंजर नाश्ता करत होती. तरी पण तिने काही फोटोसाठी पोज दिल्या. मीही त्याचे फोटो क्लिक केले. आपल्या निघालो, रस्त्यात मुंग्यांची रांग भेटली. त्यांचे एकजूट बघून त्यांचाही व्हिडिओ काढला. आपण मोठा खर्च करून शहरात फिरायला जातो, सोबत गावाला आलो तर आपल्याला व्ह्यू भेटेल का नाही माहीत नाही, पण माईची प्रेमाची माणसं नक्की भेटतील आणि शांतता. असा होता एक दिवस.